कर्क राशी ऑगस्ट 2026 मासिक राशी भविष्य। नमस्कार कर्क राशीच्या सर्व व्यक्तींनो, कधी तुमच्या लक्षात आलं आहे का, आयुष्यात काही महिने असे येतात की सर्व काही नेहमीसारखं दिसत असतं, पण आतून मात्र काहीतरी मोठं बदलत असतं। ऑगस्ट 2026 हा महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अगदी तसाच असू शकतो। बाहेरून सर्व पूर्वीसारखं वाटेल, पण ब्रह्मांड जणू शांतपणे तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाची पानं पलटवत आहे। हा बदल आवाज करून होणार नाही, पण त्याचे परिणाम मात्र पुढील अनेक महिन्यांपर्यंत जाणवू शकतात। कधी कधी ईश्वर आपल्या प्रार्थनेचे उत्तर लगेच देत नाही, कारण तो आपल्याला त्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टीसाठी तयार करत असतो। म्हणूनच जर गेल्या काही महिन्यात काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, काही योजना अर्धवट थांबल्या असतील किंवा काही लोक अचानक तुमच्या आयुष्यातून दूर गेले असतील, तर त्यामागेही कदाचित एखादा मोठा हेतू दडलेला असू शकतो। ऑगस्ट महिना त्या हेतूची हलकीशी झलक दाखवू शकतो। कर्क राशीचा स्वभाव म्हणजे भावना, माया, कुटुंब, जिव्हाळा आणि मनापासून नाती जपण्याची वृत्ती। तुम्ही अनेकदा स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या आनंदाचा विचार करता, पण याच स्वभावामुळे कधीकधी स्वतःच्या मनातील वेदना तुम्ही कोणाला सांगत नाही। बाहेरून हसत असता, पण आतून अनेक प्रश्न, अनेक चिंता आणि अनेक अपूर्ण भावना मनात दडवून ठेवता। ऑगस्ट 2026 हा महिना तुम्हाला स्वतःलाच पुन्हा एकदा भेटण्याची संधी देऊ शकतो। या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही असे योगायोग घडू शकतात की नंतर मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल, ही घटना योगायोग नव्हती, हा तर योग्य वेळ होता। एखाद्या व्यक्तीची अचानक भेट, एखादा फोन, एखादी बातमी, एखादी संधी किंवा मनात अचानक आलेला एखादा विचार, यापैकी एखादी गोष्ट तुमच्या पुढील प्रवासाची दिशा बदलू शकते। ऑगस्ट महिन्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा महिना तुम्हाला बाहेरचे यश मिळवण्यापूर्वी आतून मजबूत बनवण्याचा प्रयत्न करेल। कारण जेव्हा मन शांत असते तेव्हा निर्णय योग्य होतात, आणि जेव्हा निर्णय योग्य होतात तेव्हा भविष्यही योग्य दिशेने घडू लागते। अनेकदा आपण जीवनात जे गमावले त्याचाच विचार करत राहतो, पण या महिन्यात विश्व तुम्हाला एक वेगळी दृष्टी देऊ शकते। कदाचित जे निघून गेले त्यानेच नव्यासाठी जागा निर्माण केली असेल, जे थांबले त्यानेच योग्य वेळेची वाट मोकळी केली असेल। म्हणून या महिन्यात भूतकाळाला धरून न राहता भविष्याचे स्वागत करण्याची मानसिक तयारी ठेवा। तुमच्या अंतर्मनात एक अद्भुत शक्ती आहे, अनेक संकटांमधून बाहेर पडण्याची ताकद तुमच्यात आहे। कधीकधी तुम्हालाच तुमच्या क्षमतेची जाणीव नसते, पण ऑगस्ट 2026 तुम्हाला स्वतःची ताकद दाखवू शकतो। ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य करण्याची प्रेरणा तुमच्यात निर्माण होऊ शकते। या महिन्यात एक गोष्ट नक्की करा, स्वतःबद्दल बोलताना नकारात्मक शब्द वापरणे थांबवा। माझ्याकडून होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्यासाठी काहीच चांगले घडत नाही, असे विचार मनात आले तर त्यांना लगेच थांबवा। त्याऐवजी स्वतःला सांगा, मी योग्य वेळेची वाट पाहत आहे, माझी मेहनत व्यर्थ जाणार नाही, माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी माझ्यापर्यंत नक्की येईल। लक्षात ठेवा, सकारात्मक विचार म्हणजे फक्त चांगल्या गोष्टींची कल्पना करणे नव्हे, तर कठीण परिस्थितीतही योग्य कृती करत राहण्याची मानसिक शक्ती निर्माण करणे होय। या महिन्यात तुमचे शब्द, तुमचे विचार आणि तुमची कृती यामध्ये जितका समतोल असेल तितका तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल। ऑगस्ट 2026 हा महिना तुम्हाला एक वेगळा संदेश देतो। तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार कदाचित एखादी बाहेरची घटना नसेल, तर स्वतःबद्दल बदललेला तुमचा दृष्टिकोन असेल। कारण ज्या दिवशी माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो त्या दिवशी त्याच्या भविष्याची दिशा बदलायला सुरुवात होते। कर्क राशीच्या व्यक्तींनो, एक गोष्ट तुम्ही अनेकदा अनुभवली असेल, काही लोक आयुष्यात अचानक येतात, आपल्याला काहीतरी शिकवतात आणि नंतर तितक्याच शांतपणे निघून जातात। सुरुवातीला त्या गोष्टींचा अर्थ समजत नाही, पण काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की त्या प्रत्येक भेटीमागे, प्रत्येक प्रसंगामागे आणि प्रत्येक बदलामागे एक अदृश्य कारण होते। ऑगस्ट 2026 हा महिना तुम्हाला अशाच काही अनुभवांची आठवण करून देऊ शकतो। या महिन्यात तुम्ही एखाद्या निर्णयाकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहू शकता। ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला दोष देत होता त्याच गोष्टीमुळे तुम्ही आज अधिक मजबूत झाला आहात याची जाणीव होऊ शकते। कधी कधी जीवन आपल्याकडून काही गोष्टी काढून घेते, कारण त्याऐवजी अधिक चांगली संधी देण्याची तयारी सुरू असते। कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असल्यामुळे तुमच्या भावना खूप खोल असतात। तुम्ही प्रत्येक नातं मनापासून जपता, एखाद्याने बोललेला एक शब्द सुद्धा तुम्ही मनात ठेवता। म्हणूनच तुमच्या आयुष्यात आनंदही मनापासून येतो आणि दुःखही मनाला खोलवर स्पर्श करून जाते। पण या महिन्यात ग्रहस्थिती तुम्हाला एक महत्त्वाची शिकवण येऊ शकते।
इतरांच्या वागण्यावर तुमचे नियंत्रण नसते, पण त्यावर तुम्ही कधी प्रतिक्रिया देता हे पूर्णपणे तुमच्या हातात असते. या महिन्यात स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी अजूनही भूतकाळातील एखाद्या घटनेने ओझे मनात घेऊन जात आहे का? जर उत्तर हो असेल तर त्या ओझ्याला निरोप देण्याची वेळ आली आहे, कारण नवीन आनंदाला जागा मिळवण्यासाठी जुन्या वेदनांना सोडावे लागते. तुमच्या आयुष्यातील काही प्रार्थना अजूनही अपूर्ण असतील. कदाचित तुम्ही अनेकदा ईश्वराला विचारले असेल, माझ्यासोबतच असे का घडले? पण अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे की काही प्रश्नांची उत्तरे वेळ देतो. ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात अशाच काही उत्तरांची सुरुवात करू शकतो. उत्तर मोठ्या चमत्काराच्या रूपात नाही, तर एका छोट्या बदलाच्या रूपात मिळू शकते. या महिन्यात स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. तुमची अंतर्प्रेरणा अनेक वेळा योग्य दिशा दाखवते. शांत मनाने घेतलेले निर्णय घाईघाईने घेतलेल्या निर्णयांपेक्षा अधिक योग्य ठरू शकतात. लक्षात ठेवा, समुद्र कितीही विशाल असला तरी चंद्राच्या आकर्षणामुळे त्याच्या लाटा बदलतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही भावना येतील, जातील, परिस्थिती बदलेल, काही लोक येतील, काही दूर जातील. पण जर तुमचा आत्मविश्वास स्थिर राहिला तर कोणतेही वादळ तुम्हाला जास्त काळ थांबवू शकणार नाही. म्हणून या ऑगस्ट महिन्यात स्वतःला एक सुंदर वचन द्या, मी माझ्या भूतकाळातून शिकेन, वर्तमानात मनापासून जगेन आणि भविष्याकडे आशेने पाहीन. मी प्रत्येक दिवस नवीन सुरुवात म्हणून स्वीकारेन. माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यातून मी अधिक मजबूत, अधिक शहाणा आणि अधिक सक्षम होत आहे. कदाचित हा महिना तुम्हाला बाहेरून फार मोठा बदल दाखवणार नाही, पण तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या निर्णयांमध्ये आणि तुमच्या आत्मविश्वासामध्ये जो बदल घडेल तोच पुढील काळात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींनो, या महिन्याचा शेवट करताना एक गोष्ट मनात नक्की ठेवा, जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असे नाही, पण प्रत्येक घटना आपल्याला अधिक मजबूत, अधिक समजूतदार आणि अधिक परिपक्व बनवण्यासाठी येत असते. त्यामुळे एखादी गोष्ट उशिरा मिळाली किंवा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी अजून थोडा वेळ लागला तरी निराश होऊ नका. लक्षात ठेवा, ईश्वर कधीच तुमच्याकडून काही हिरावून घेत नाही, तर अनेकदा त्यापेक्षा अधिक योग्य गोष्टीसाठी जागा तयार करत असतो. म्हणून जे तुमच्या आयुष्यातून निघून गेले आहे त्याचा शोक करत बसण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे येणार आहे त्याचे मनापासून स्वागत करा. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे, कारण इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील की नाही हे त्यांच्या हातात आहे. पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला जास्त काळ रोखू शकणार नाही. शेवटी फक्त एवढेच सांगू इच्छितो की चमत्कार म्हणजे नेहमी आकाशातून काहीतरी घडणे नाही. अनेकदा माणसाच्या विचारांमध्ये, आत्मविश्वासामध्ये आणि कृतीमध्ये झालेला सकारात्मक बदल हाच सर्वात मोठा चमत्कार असतो. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवा, ईश्वराचे स्मरण करा आणि मनापासून कर्म करत राहा. विश्वास ठेवा, आज तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत त्याच गोष्टी काही काळानंतर तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर वास्तवता बनू शकतात. त्यामुळे आशा सोडू नका, प्रयत्न थांबवू नका आणि तुमच्या स्वप्नांवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. ईश्वराची कृपा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि भगवान शिवांचे संरक्षण तुमच्यावर सदैव राहो. ऑगस्ट 2026 महिना तुमच्या जीवनात आनंद, समाधान, योग्य निर्णय, नवीन संधी आणि मनःशांती घेऊन येऊ. हर हर महादेव.